हाय गाईज, मी उन्नती देविदास गेडाम आणि आजचा मी व्हिडिओ बनवणार आहे एका रेसिपीवर. आणि ती रेसिपी युवांच्या पप्पांना खूप जास्त आवडते आणि म्हणून म्हटलं की ती रेसिपी तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करावी. आणि आज मी बनवणार आहे खारी आणि चहा. आणि तर बघा, कंटिन्यू वॉच करा आणि तुम्हीसुद्धा घरी बनवून ट्राय करू शकता. तर चला बनवूया. तर खारी बनवण्यासाठी आपल्याला आपल्याला लागणार आहे मैदा. मी 1 वाटी मैदा घेतला आहे. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तुम्ही तेवढी क्वांटिटीमध्ये घेऊ शकता. आणि हे आहे ओवा, मीठ, थोडंसंच मीठ टाकावं लागते आणि तेल. मैदा आपण घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडं स्टार्टिंगला तेल ॲड करायचं आणि ते थोडंसं असं मळून घ्यायचं. तर आता आणि हे छानसं मिक्स करून घ्यायचं तेल. याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे, जास्त नाही, थोडंसंच टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर पाण्याने छानसं मळून घ्यायचं. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त कडकही नाही, एक छानसा असा डो करून घ्यायचा. आणि याच्यामध्ये आपल्याला ओवा सुद्धा ॲड ऑन करायचा आहे, खूप जास्तही नाही, आणि छानसं असं मळून घ्यायचं आहे. छानसा डो करून झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये तेल ॲड ऑन करायचं आहे. आणि 5 मिनिटं याला आपल्याला रेस्ट ऑन करायचं आहे. छानसं असं मळून घ्यायचं, खूप जास्त पातळही नाही, आणि 5 मिनिटं आपल्याला याला रेस्टवर ठेवायचं आहे. नंतर तेल आणि 1 चमच मैदा घेऊन 1 ते 1.5 चमच मैदा घेऊन याची छानशी अशी स्लरी करून घ्यायची. पूर्ण वेलकडेपर्यंत छान अशी स्लरी करून घ्यायची. नंतर आपल्याला या पिठाचे छोटे छोटे गोले करून घ्यायचे आहेत. खूप जास्त मोठेही नाही, आपण जसे पोळीसाठी करतो तसेच करायचे आहेत. जास्त क्वांटिटीचे पण नाही, असे. नंतर याला आपल्याला पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे. छानशी आपल्याला पोळी करून लाटून घ्यायची. अशाच आपल्याला आणखी 2 पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. नंतर जे आपण ते स्लरी बनवली होती ते याच्यावर छान प्रकारे लावून घ्यायची. आणि या ज्या आपण पोळ्या केल्या आहेत याच्यावर सुद्धा छान प्रकारे लावून घ्यायची. आणि याच्यावर तर पोळी ठेवायची. नंतर याला फोल्ड करून याचा एक मोठा चांगला असा डो करून घ्यायचा आहे. आणि हा आता आपल्याला लाटायचा आहे. आता हा आपण डो छान प्रकारे लाटून घ्यायचा. नंतर आपल्याला
कोरपाटावर करायला जमत नव्हतं, म्हणून सगळ्यांनी मी मग याच्यावरच केलं. आपल्याला बट्टा आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मग अशी थोडीशी पातळ पोळी करून घ्यायची. खूप जास्त पातळही नाही, अशी पोळी लाटून घ्यायची आणि नंतर चाकूने आपल्याला याचे एक एक पीसेस करायचे. असे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे. नंतर आपल्याला असे छानपैकी छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आणि तेल कढवायला ठेवायचं आहे. नंतर आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करायचे आहे. नंतर अशा प्रकारे आपल्याला त्यांना तळून घ्यायचं आहे आणि नंतर असे हलके ब्राउनिश होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि आता काढून घ्यायचे आहेत. पाहू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत. होती आजच्या खारीची रेसिपी. तुम्ही सुद्धा आपल्या घरी नक्की ट्राय करून पहा. मी सुद्धा आज फर्स्ट टाईम ट्राय केलं होतं आणि खरंच खूप छान झालेली आहे आणि युवांच्या पप्पांनी सुद्धा खूप छान तारीफ केलेली आहे. युवांच्या पप्पांना सुद्धा आवडलेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.